हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्तिः दद्धाधिकं मोहवशादोचत् गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम् पुण्यानि नामानि पठति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुखं शयानानि वै निजेति नामानि विष्णोः प्रवर्धन्ति मर्त्याः ते निश्यतं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति। गोविन्द हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। जिह्वे सदैव समस्त भक्तार्तिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति। कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुखावसाने इदमेव सारं दुःखावसाने इदमेव ज्ञेयम् देहावसाने इदमेव जाप्यं गोविन्द दामोदर माधवेति। कृष्ण गोविन्द हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु जिह्वेति वस्वामृतमयेतदेव गोविन्द दामोदर माधवेति। कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। देवा ओम नमो भगवते
वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। वंशीभूषितकरान्नवनीधदाभा पीताम्बराधरुणबिम्बफलाधरुष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाशम्भवे। नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र। येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीप। जय जय श्री राधारमण। जय जय नवलकिशोर। जय गोपी चित्तचोर प्रभु। जय जय माखन चोर। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। राधे राधे गोविंद गोविंद राधे। टाळी वाजवा। राधे राधे सर्वांनी पाठीमागे म्हणा। गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल
भगवंतांच्या या पावन दरबारामध्ये आपल्या बेलेकरवाडी या गावामध्ये गेल्या 3 दिवसापासून चालू असलेला हा भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा अनेक महात्म्यांच्या अनेक द्रष्ट्या साधूंच्या कृपा आशीर्वादानं प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा संपन्न होत असतो। परंतु या वर्षीच्या सोहळ्यातली ही वेगळी पर्वणी आहे। आपल्या अनंत जन्मांच्या पुण्याचा उदय म्हणावा अशी ही गोष्ट आहे की आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा रसपान करतो। हे मी बोलत नाही तर भागवत असं म्हणताय। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम च परम लभते पुरुषो यदा वै। भाग्योदयेन भाग्याचा उदय झाल्यानंतर बहुजन्म समर्जितेन, बहु म्हणजे अनेक जन्मांचा विचार सरल्यानंतर सत्संगम च लभते, सत्संग प्राप्त होतो। एखाद्या पुरुषाच्या जीवनामध्ये सत्संग एक जर असेल तर त्याच्याकरता दुसरं तिसरं काहीच कारण नाही, त्याच्या पुण्याचं उदय। कारण जीवनाला धन्यता प्राप्त करून देण्याकरता एकमेव फलदायी कुठली गोष्ट असेल तर त्याचं नाव आहे सत्संग। संतांची भेट लगेच होत नाही गड्या, साधूची भेट ही पुण्याईन होते। साधूचा बोध, साधूचे विचार ऐकण्याकरता काय लागतं? पैसे नाही लागत दादा, सुकृत लागत। कारण साधू काय किंवा सत्संग काय असं तसं भेटत नाही, अवघड आहे गोष्ट आहे। पण आपल्या इथल्या मंडळींचं भाग्यच थोर आहे। कारण तुकोबारायांचं प्रमाण जर पाहिलं तर तुकोबाराय म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परि जग जेठी करुणा केली, परि जग जेठी करुणा केली, परि जग जेठी करुणा केली, बहु अवघड आहे संत भेटी, जग जेठी करुणा केली, परि जग जेठी करुणा। बहु अवघड म्हणजे फार अवघड आहे, संत भेट होणं ही अवघड गोष्ट। संत भेटतच नाही कडे, संत जर भेटत नाही तर सत्संग कुठून मिळणार? आणि मानवी जीवन हे कृतार्थ केव्हा होतं तर सत्संगार्थ। सत्संग म्हणजे सत्याचा संग। सत्य तत्व काय तर भगवंत हे सत्य तत्व आहे, बाकी सगळा खोटारडेपणा। कबीर साहेब असं म्हणतात, झूठे जग में दिल ललचा कर, असल वतन तू छोड़ दिया। या खोट्या जगामध्ये आपण मूळ घराला विसरलो, मूळ आपल्या स्वरूपाला विसरलो। झूठे जग में म्हणजे या खोट्या जगामध्ये, दिल म्हणजे आपली प्रीती कुठे ठेवली आपण? नवऱ्यामध्ये, बायकोमध्ये, शेतीवाडीमध्ये, घरामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, गोतावळ्यामध्ये। आपला जीव कुठे गुंतला? आपले आस्था खरं सांगा भगवंतात आहे नाही? तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळतं? आम्ही 10व्याला प्रवचनाला जातो म्हणून कळतं। ते कावळा शिवण्याकरता बऱ्याच गोष्टी ठेवाव्या लागतात, तेव्हा ते शिवतात आहे ना? काय काय ठेवावं लागतं आता तुम्हाला पक्क माहित माझ्यापेक्षा।
कुठे कुठे जीव अडकलेला असतो. आपला जीव साधूमध्ये गुंतावा, आपला जीव देवामध्ये गुंतावा. आपण खऱ्या मूळ वतनाला विसरलो बरं. आपण झूठे जग में दिल ललचा कर, असल वतन क्यों छोड़ दिया, गौड़ी को तो खूब संभाला, लाल रतन क्यों छोड़ दिया, लाल रतन क्यों छोड़ दिया. म्हणजे आपण कवडीच्या मोहापोटी रत्नाला विसरलो. रत्न म्हणजे फार उच्च कोटीतली गोष्ट असते. परंतु कुठेतरी पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्माचा सत्कर्माचा विपाक म्हणून असा हा दुर्लभ सत्संग प्राप्त होतो. एकनाथ महाराज असं म्हणतात, पूर्व पुण्य सता गाठी, पूर्व पुण्य सता गाठी, संत संग, धन्य धन्य संत संग, संत भेटी तरी होय, संत भेटी तरी होय, धन्य धन्य संत, धन्य धन्य संत संत संग फिटे पांग जन्माचा. जन्माचं पांग फेडण्याकरता धन्य करून देणारा एकच भाग आहे, त्याचं नाव आहे सत्संग. सत्संग काय करतो माहित आहे? सत्संग आपल्या अविवेकाला दूर लोटतो आणि विवेक दिवा पेटवतो. महाराज, मी अविवेकाची दिवाळी, दिवाळी नाही, अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तर योगिया पाहे दिवाळी निरंतर. योग्याला रोजच दिवाळी असते. का बरं? कारण त्याच्याकडे विवेक आहे. आणि ही जी कथा आहे ती विवेक निर्माण करून देते. पण विवेक उपनिषदामध्ये विवेक म्हणतात, पण सामान्य अर्थ सांगतो विवेक एक शब्दाचा. विवेक म्हणजे विचार, आपले विचार समृद्ध करते ही कथा, हा सत्संग. तुम्ही बघा, ज्ञान मार्गामध्ये विवेक ही पहिली पायरी आहे. 8 पायऱ्या ज्ञान मार्गामध्ये: विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्ष इच्छा. त्यानंतर आहे श्रवण, म्हणजे ही बहिरंग लक्षण आणि अंतरंग लक्षण आहे. बहिरंग लक्षण आहे विवेक, वैराग्य, षट संपत आणि मोक्ष इच्छा. अंतरंग लक्षण आहे म्हणजे 4 आतल्या पायऱ्या आहेत: श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन. परंतु यातली पहिली पायरी विवेक, आणि विवेक ही सत्संगाशिवाय होत नाही. तुलसीदासांचं प्रमाण सांगतो: बिन सत्संग विवेक न होई, सत्संग विवेक होय, राम कृपा सुलभ सोय, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, जय राम जय राम. बिनु सत्संग, संतान बिना विवेक उत्पन्नच होऊ शकत नाही. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु. त्याला सुद्धा रामाची कृपाच लागते, म्हणजे देवाची कृपा लागते. तुलसीदास त्याच्याही पुढे असं म्हणतात: इह सर आवत अति कठीण आहे. हा जो क्षण माणसाच्या जीवनामध्ये येतो ना, तो अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु रामाची कृपा झाली. राम कृपा बिन आव न जाई. म्हणून देव आणि साधू फार गरजेचे आपल्या जीवनामध्ये. पैसे नसले तरी चालतात,
गोतावळा नसला तरी चालतो, कोणी मान दिला नाही तरी चालतं, पण काय पाहिजे? साधू कृपा आणि देव कृपा. आमचे बाबा म्हणायचे भिकारी मेलं, भिकारी अनंत जन्माचं भिकारी असलं तरी चालतं, पण या दोन गोष्टी जवळ पाहिजे. आता कुठल्या पुण्याईनं हे मिळेल माहित नाही, पण आपलं काहीतरी पुण्य या भूमीचं. म्हणून भागवतातल्या श्लोकाला प्रधान धरून मी हा भाग सांगितला, कारण कालच्याच प्रसंगातला हा भाग आपला राहिलेला आहे. कारण सनकादिक आणि नारदांची भेट झाली होती. काल आपण ऐकलं की नाही? कुठे? बद्रीनाथ धामामध्ये. आणि नारदांनी आपलं मनोगत त्यांच्या पुढे समोर व्यक्त केलं होतं, कारण नारद हे महात्मा आहेत आणि साधू हा जगाची पीडा दूर करतो. परंतु साधूच्या चेहऱ्यावर उदासी भाव वाटल्यानंतर सनकादिकांना जरा विस्मय वाटला होता. कुठला त्रास आहे तुमच्या चेहऱ्यावर? असे 12 वाजलेले का? फोडीली गोवरी. त्यावेळेस नारदांनी सांगितलं होतं, मी तिन्ही लोकात भ्रमण करतो, परंतु या तिन्ही लोकात भ्रमण करत असताना मला एकही मंगल गोष्ट मला मिळाली नाही, जेणेकरून माझ्या हृदयाला प्रसन्नता होईल अशी एकही गोष्ट मला प्राप्त झाली नाही. मी संसारी जीवांकडे गेलो, मी साधू महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो, अनेक तीर्थामध्ये मी स्नान केलं, पुष्करंच, प्रयागंच, काशीम, गोदावरीम तथा, परंतु मला समाधान लाभलं नाही. नंतर मी वृंदावनात गेलो, भगवान श्रीकृष्णांची पावनभूमी वृंदावन. तुम्ही बघा, वृंदावनाच्या कणाकणामध्ये श्रीकृष्ण तत्व सामावलेलं आहे. तुम्ही कधी गेले वृंदावनला तर तुम्ही बघा, आपल्याकडे जसं जय हरी रामकृष्ण हरी म्हणतात की नाही, तिकडे म्हणतात जय श्री राधे, जय श्री कृष्ण, राधे राधे. प्रत्येक गल्लीमध्ये गोळामध्ये तुम्हाला हाच आवाज येईल, राधे राधे. बाके बिहारी लाल की. तिथली माती, तिथला कणकण सुद्धा श्रीकृष्ण भावनेनं प्रेरित आहे. आणि त्या वृंदावनात गेल्यानंतर नारदांनी एक दृश्य पाहिलं, असं संतांकडनं ते सांगत होते. कुठलं दृश्य? तर एक तरुण श्री 2 म्हाताऱ्यांना मांडीवरती घेऊन दुःख करत होती. तिच्या डोळ्यामध्ये अश्वांच्या धारा होत्या. आणि तुम्ही बघा, जगाची पीडा पाहिली की साधूचं हृदय द्रवतं की नाही? कारण महात्म्यांचा अवतार त्याच्या करताच येतो हिताचा कळवळा. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुम्ही बघा, लगेच द्रवत. सगळ्यात अत्यंत मुलायम आणि कोमलपणा कुणाच्या हृदयात असेल सांगू? साधूच्या. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये, एका गटारामध्ये एक डुक्कर पडलं होतं. डुक्कर माहिती आहे? गटार म्हणजे चिखल. आणि तो चिखल असा असतो की सगळ्या गावाचं ते नालीतलं पाणी ते जमा झालेलं असतं. आणि नाहीतरी डुकरांना गटार आवडतच. आवडतं की नाही? बरेच डुकर गटारात लोळत असतात. आमच्या तिकडचं सांगतो बरं, डुकरांचं सांगतो. आणि मग ते त्या गटारामध्ये पडलं, परंतु ते गटार एवढं खोल होतं की त्याच्यातून त्याला बाहेरच पडता येईना. त्याच्या नाकातोंडात तो चिखल गेला, गाळ गेला. आणि तुम्हाला सांगतो, बघ्यांची गर्दी जमली. त्याची ती हालत पाहिली, त्याची तडफड. सगळ्यांना वाटत होतं याला वाचवलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, आता हे प्राणाला मोकणार आहे, असं सगळं म्हणत होतं. हे तोबा गर्दी झाली, परंतु एकही पठ्ठ्या पुढे झाला नाही त्याला मदत करण्याकरता. कोणाला? 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 हा, जागे आहात ना तुम्ही? ऐकताय तुम्ही? हा, ऐकताय बरं. कुणी
वाचवलं नाही. शेवटी एक साधू त्या रस्त्यानं चालले होते आणि त्यांनी पाहिलं की ही गर्दी कशा करताय, म्हणून गर्दीतून पुढे झाले. त्यांनी त्या डुकराची तडफड पाहिली, अंगावरच्या कपड्याचा विचार केला नाही, उडी टाकली आणि उडी टाकल्यानंतर त्या डुकराला बाहेर काढलं महाराज. स्वतःच्या प्राणाची बाजी लावून, स्वतःच्या स्वच्छतेचा विचार न करता त्या दुर्गंधीयुक्त गटारामध्ये ते स्वतः उतरले आणि त्यांनी त्या डुकराला जीवदान दिलं. लोक जवळ आले, म्हटले वा महाराज, तुम्ही डुकराचा जीव वाचवला, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. त्यावेळेस त्या साधूला दिलेलं उत्तर खूप गोड आहे. ऐका, साधू म्हणतायत अरे मी डुकराला नाही वाचवलं गड्या, बघ अरे त्यांना मला वाचवलं. म्हटले आता आमच्या डोळे देखत तुम्ही त्या गटारात उतरले, तुम्ही डुकराला वाचवलं. ते म्हटले नाही, त्या डुकराची तडफड पाहिल्यानंतर माझ्या हृदयाला पीडा होत होती, वेदना होत होती, मला त्रास होत होता. आता मी त्या डुकराला त्या त्रासातून मुक्त केलोय, मी त्रास मुक्त झालोय, मी वेदना मुक्त झालोय. याचा अर्थ उपकार माझे त्याच्यावर नाही, तर त्या डुकराचे उपकार माझ्यावर आहे. याला म्हणतात साधू. आपण कुत्र्याला भाकर टाकत, साधू हृदय फार गोड असत. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. नवनीत माहित नाही तुम्हाला? नवनीत कशाला म्हणतात? नवनीत दह्याला म्हणतात ना नवनीत. दही दही आपल्याकडे काय आहेत ना, आपण दही करतो की नाही. आता उन्हाळ्यात दही हे खूप औषध असतं बरं का. दुपारी खाऊ पण संध्याकाळी खाऊ नये, म्हणून कढी खाली नाही. कारण ही लोक एवढं कष्टानं जेवण बनवतात. आम्ही जेवायला जातो ना, त्या माता मावल्या तुम्हाला वाटतं वेगवेगळे पदार्थ असतात ताटामध्ये, म्हणजे एक भाजी नसते. महाराज म्हटल्यानंतर चमचमीत असतं. महाराज म्हटलं नाही थाट असतो. एक भाजी नसते, 4-4 भाज्या, मग त्याच्यावरती वरण भात नाही का, 2-2 चटण्या, एक लाल तिखट, हिरव्या मिरचीची. तुम्ही जेवले नाही, नाहीतर भारी मिळत होता. सुंदर प्रकारचा स्वयंपाक असतो की नाही. आणि त्यांनी आज केलं होतं बघा. आम्ही रोज जातोय ना, 2-3 दिवसापासून पाहतोय ना, फार सुंदर गोड स्वागत करतात महाराज. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव हा भाव आहे ना मंडळींचा. आम्ही आता गेलो तर त्या माऊली मंत्र म्हटलं त्यांनी पूजा करताना, म्हणजे किती श्रद्धा आहे लोकांची. मग तुम्ही बघा, ह्या माता माऊल्या दही बनवता की नाही? कशापासून बनतं दही? लोण्यापासून, बरोबर ना? दुधापासून. मला सांगा बरं, दुधापासून लगेच होतं का? 4 दिवस काय करावं लागतं त्याला? विरजण टाकावं लागतं. विरजण टाकावं लागतं, बरोबर की नाही? विरजण कुठे भेटतं? शेजारणीकडे भेटत की नाही? आपल्या घरात ना शेजारणीकडून आणावं लागतं. आणि मग त्याच्यामध्ये विरजण टाकावं लागतं. मग ते मुरूड द्यावं लागतं. 4 किती दिवस? त्यांना चांगला अनुभव दिसतो का? नंतर मुरल्यानंतर काय करावं लागतं? घुसळून करावं लागतं. करता द्रवी लागते, त्याला दोरी लागते, आणि मग असं घुसळून करावं लागतं. आणि मग काय बाहेर पडतं? लोणी. बरोबर की नाही? साधूचं जे हृदय आहे ना, ते नवनीतासारखं असतं, मऊ. तुम्ही दही पाहिलं का कसं असतं? तुम्ही बघा, केसांना लावलं की केस असे मऊ होतात. दही फार उपकारक आहे. B12 लेवल वाढते दही खाल्यानंतर. कफ वात पित्त बॅलन्सिंग करतं दही, बरं का. फार औषध आहे, पण ते घरचं पाहिजे. त्यातल्या त्यात ते
देशी गायचं पाहिजे. आता आपल्याकडे देशीला वेगळ्याच किंमत आहे. देशी कळते ना, गाय बद्दल बोलतो बरं. देशी गाय संपल्या. श्रीकृष्ण गोपाल म्हणून आले इथे गाई चारण्या करता, आले की नाही? ज्यांची आपण कथा ऐकतो. जाऊ द्या. जसं नवनीत असतं ना, तसं सज्जनांचं चित्त असतं, त्याचं हृदय असतं, लगेच द्रवत भाव. तुम्ही बघा, थोडस मंथन केलं, थोडस जवळीक केली, थोडी सेवा केली की साधू कृपा करतात महाराज. नुसतं पोळ्या खाण्याकरता जरी एखादा आला तरी त्याच्यावर कृपा होते. आणि रामायणासारखा ग्रंथाचा तो लेखक होतो. नाथांचं उदाहरण आहे की नाही? गावबा आला होता ना पोळ्या खाण्याकरता. नाथांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य असायचा त्या विजयी कृष्णाला. त्या गावाला भावार्थ रामायण, नाथांनी जलसमाधी घेतली. हे रामायण लिहिण्याचं राहिलं होतं. कोणी लिहिलं माहित आहे? त्या गावानं लिहिलं. कृपा म्हणतात त्याला. आणि म्हणून सत्संग हा फार महत्वाचा आहे. त्या कुठल्या पुण्याईनं त्या नारदांना संकाधिक भेटले आणि नारदांनी आपली आत्मकथा त्यांच्या समोर मांडली. मी वृंदावनात गेलो आणि तिथे मला एक तरुणी रडताना दिसली. मी जवळ गेलो, पण मला वाटलं तिची पीडा पाहिली, मला वाटलं काहीतरी विचारावं, पण ती स्त्री आहे म्हणून मी जास्ती डोकं लावलं नाही. मी तिथून निघालो तर त्या स्त्रीनंच मला हात मारली. भो भो साधू क्षणम तिष्ठ. म्हटले क्षणभर थांबा हे साधू महाराज, थोडस थांबा. मग मी जवळ गेलो आणि विचारलं काय परिचय तुझा? तर तिनं सांगितलं माझा परिचय म्हणजे मी भक्ती आहे. ही जी दोन वृद्ध माझ्या मांडीवर पडलेले त्यांचं नाव आहे ज्ञान वैराग्य. मी दक्षिण भारतामध्ये वाढली, महाराष्ट्रामध्ये मला मोठेपण मिळालं, पण इकडे सौराष्ट्रात गेले. सौराष्ट्र म्हणजे सगळे व्यापारी लोक. तिकडे भक्तीला नाही, तिकडे लक्ष्मीला जास्त किंमत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये भक्ती सगळ्यात जास्त केली जाते बरं, चांगल्या पद्धतीने. भक्तीचं माहेर घर म्हणजे महाराष्ट्र आहे. कारण इथे ज्ञानोबा आहे, इथे तुकोबा आहे, इथे निधान असणारं तत्व विठोबा आहे. कारण हे जे विठोबा नावाचं तत्व जगाच्या पाठीवर दुसरं कुठे नाही. पंढरपुरासारखं तीर्थ जगात दुसरं कुठे नाही. आधी रचिली पंढरी ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विदेवर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा भक्तीला फार श्रेष्ठता आहे. पण सौराष्ट्रात भक्ती म्हटली मी गेले पण मला वृद्धावस्था प्राप्त झाली. मी वृंदावनात गेले आणि वृंदावनामध्ये भक्तीचं सुद्धा मोठं पीक येत. महाराष्ट्रासारखंच वृंदावन ही भूमी तशी. आणि तिथे मी तरुण झाली, पण माझी लेकरं तरुण झाली नाही. मी अनेक प्रयत्न केले. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. मग नारदांनी वेद वेदांत घोषेश गीता पाठेर भूम, वेद वेदांताचा घोष त्यांच्या कानामध्ये केला. गीता पाठ पुन्हा पुन्हा केला. पुन्हा पुन्हा त्यांना गीता ऐकवली. परंतु त्यांना थोडीशी शुद्ध यायची, पण लगेच ग्लानी यायची. तेवढ्यात आकाशवाणी झाली की तुम्ही हे करताय हे चुकीचं नाही, परंतु तुम्ही एक गोष्ट करा. काय करा? तर यांना सत्संगाचं श्रवण घडवा. उपाय तुमच्या करता विराजमान आहेत. नारद म्हटले मग तू सांग ना बाई आकाशवाणी उपाय. ते म्हटले तुम्हाला कोणीतरी महात्म्य सांगते उपाय.
म्हणजे आकाशवाणीने सुद्धा गोलमालच गोष्ट सांगितली. मग नारदांनी त्या भक्तीला सांगितलं, तू काळजी करू नको मा, मी तुझा विचार नक्की करेन, मी तुझ्या उद्धाराचा उपाय नक्की शोधेल. नारद निघाले. जो जो भेटेल त्याला विचारायचे, सांगा भक्तीचा उद्धार कुठल्या तत्वानं होईल, सत्संग मला कसा प्राप्त होईल. आता मला सांगा, महाराजच जर सामान्य माणसाला जर प्रश्न विचारत असेल त्या महाराजाला किंमत राहते का? ते म्हटले एवढा मोठा महात्मा ते आम्हालाच प्रश्न विचारते, लोक खजील व्हायचे. काही तर लांबूनच चेहरी घालायचे, लांबूनच निघून जायचे, नको याचं तोंड पाहायला. मग असे फिरत फिरत बद्रीवाडात नारद आले आणि तिथे त्यांच्या अनंत जन्माच्या पुण्याईनं या निर्मल अंतकरण असणाऱ्या संकादिकांची भेट झाली. आणि त्यांनी नारदांना सांगितलं, नारदा काळजी करू नका, त्याच्याकरता उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे श्रीमद भागवत कथा. ते म्हटले मग कोण सांगेल? ते म्हटले कोणीतरी द्रष्टा महात्मा पाहायचा. ते म्हटले तुम्हीच सांगा, तुमच्याच मुखातून मला श्रवण त्या निमित्तानं घडेल. मग चला वृंदावनला. ते म्हटले नाही, साधूची एक लेव्हल असते. काय असते? उंची असते. तिथून साधू एकदा की घसरला की मग ते साधूला साधू पण राहत नाही, किंमत राहत नाही. म्हणून साधून नियमात असलं पाहिजे. बरोबर की? तुम्ही बघा, साधूचा पाय जर घसरला, या व्यासपीठावर उभा राहून जर बोध करत जर असेल आणि दुसरीकडे व्यासपीठावर उतरल्यानंतर जर शिव्या देत जर असेल तर कसला महाराज आहे? किंमत पाहिजे नाही का? नियम पाहिजे. व्रत म्हणून त्याचं आचरण असलं पाहिजे. कारण सगळ्यात जगात श्रेष्ठ कोण आहे माहिती आहे? कोण आहे? कोण आहे? साधू आहे की नाही? साधू थोर जाणा, 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 साधू थोर चोर नाही बरं. हा नाही तर धजमा होतो. थोर जाणार कलियुग. कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ. म्हणून साधूची वंचित घसरली नाही पाहिजे. आणि म्हणून संकादिकांनी सांगितलं, आम्ही वृंदावनला येऊ शकत नाही, पण एक उपाय सांगतो, आम्ही मध्यावरती येऊ शकतो. मग तुम्ही बघा, बरोबर बद्रीनाथ ते वृंदावन त्याचा मध्ये हरिद्वार. आणि हरिद्वार मध्ये पावन असणारा गंगेचा किनारा आणि आनंद नावाच्या घाटावरती नारद या भक्तीला ज्ञान वैराग्याला घेऊन आले. आणि तिथे संकादिकांनी ज्ञान वैराग्याच्या उद्धाराकरता श्रीमद भागवत कथा सांगितली. तुम्ही बघा, भक्तीशिवाय ज्ञान वैराग्य हे अपूर्ण आहे. भक्तीला आपण जवळ केलं की मग ज्ञान वैराग्य येतं. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. मग कमीत कमी भक्ती तर पाहिजे. मग आता कशी भक्ती करावी? तर तुकोबाराय म्हणतात, हीच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. ही सोपी व्याख्या सांगितलं. नारद भक्ती सूत्रामध्ये अनेक व्याख्या आहेत. तदर्पिता, अखिलाचारिता, तद्विस्मरणे, परम व्याकुळते इति नारदाः. हे नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी भक्तीच्या व्याख्या केलेल्या आहेत.
भगवद्गीतेमध्ये सुद्धा भक्तीची आणि भक्ताची लक्षणं सांगितलेली आहे. भक्ती कशाला म्हणतात तर तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. अर्जुनाला म्हणतात हे भारता तम एव म्हणजे तू सर्व भावेन म्हणजे सर्व जी सृष्टी आहे किंवा जगत आहे हे ब्रह्मांड याला अभाव रूप जाणून तू भाव रूपता निर्माण करून मला शरण ही खरी भक्ती आहे माझी. आणि भक्ती जर नसेल ना महाराज जीवनामध्ये त्याच्या आयुष्याला काही किंमत नाही आहे का किंमत नाही. महाराज म्हणतात भक्ती जर नसेल तर एकनाथांचं प्रमाण आहे भक्तिवीर कोण वाढला पशु 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 म्हणजे चार पायात पुढे लय भारी म्हटले सटवी माहित आहे तुम्हाला तुमच्याकडे सटवी पुसतात की नाही पुसतात ना कधी कधी पाचवी बारीला काय पुस्तक बर नाही ते दगड ते भलते भानगडी ते नाही. पण तुम्ही बघा सटवी ही आपली ललाट रेषा लिहित असते की नाही. आपली भाग्यरेषा कोण लिहित मग तुम्ही बघा त्या दिवशी दिवा विझू द्यायचा नसतो. त्या दिवशी रात्रभर दिवा लावून ठेवला जातो की नाही. सटवीचे राती जेवी न विसरली जेवाते असं माऊलींनी लिहिलेलं आहे. म्हणजे सटवी आपलं काय लिहिते भविष्य लिहिते. कधी लिहिते एकनाथ महाराज म्हणतात जर भक्ती नसेल तर मग सटवीने नेला पाहिजे नाही. सटवी कळत ना तुम्हाला आता. आणि तुम्हाला जर नसलं कळत सटवी तर सासवांना भेटत ते बरोबर तुम्हाला सांगतील सटवी काय असते. म्हाताऱ्या आम्हाला सांगतात म्हणून महाराज सगळं बोलत चाललं होतं पण ती सटवी घरात आली. कळालं तुम्हाला आता हो की नाही. आणि महापौर बैल झाला. बैल मला माहित नव्हतं. आमच्या दिंडीमध्ये ते पोखरीच्या दिंडीमध्ये असतो तिकडे पोखरी हवेली ते समनापूरचे वडेवाले चाचा माहिती ना तुम्हाला अन्सारी चाचा त्यांच्या जवळ 1 किलोमीटरवर. आणि ती बाई दरवर्षी दिंडीत यायची. त्या वर्षी आली नाही आणि म्हणून ते परतीचा विडा गेला आणि आम्ही गेलो घरी. घरी गेल्यानंतर मी विचारलं सगळं तुम्ही करता तुम्ही असले म्हणजे आम्हाला बरं होतं आमचे खूप लाड करता. या वर्षी आम्हाला कोणी विचारलंच नाही तुम्ही आल्याच नाही. ते म्हटले महाराज तुम्हाला सगळं माहित आहे. आता आमचं हे टोणग म्हणजे कळलं तुम्हाला किती प्रयत्न केले मध्यस्थी घातला याचं होतच नव्हतं. याचे हातच केवढे होत नव्हते. मग म्हटले कसं तरी योग जुळून आला या आषाढीमध्ये आणि याचे 2चे 4 केले महाराज. म्हटलं बरं झालं बाबा तुमचं वय झालं होतं आता तुमच्या हाताखाली बरं झालं आता तुम्हाला सून आली. ते म्हटले महाराज कसलं चांगलं झालं वाटवड झालं. मग म्हटलं तुझं काय वाटवड झालं काय नाही. म्हटले याचे लग्न केलं बाई घरात आली आणि महापौर बैल झालं. बैल कळतं तुम्हाला जा गंमत म्हणून ते झोप यायला लागलं सांगावं लागतं. कारण ती रावणाची बहीण आहे लगेच येते निद्रा देवी कोणाची बहीण आहे रावणाची कुंभकर्णाची बहीण नाही. आणि अशा ठिकाणी तर लय पावर असतो. हा काय सांगत होतो मी हे बघा गेलो विसरून. हा आजी बैल झाला. भक्ती शिवाय जीवन म्हणजे हे निरर्थक आहे. म्हणून सटवीने नेला काहीचा नाही काय माय गेली होती हरिणय मुखासी. अरे मोठा
म्हणून भक्तीला फार किंमत आहे. भक्ती पाहिजे जीवनात. कारण भक्तीवीण जिने जळो लाजिरवाणे, ऐसियासी नारायणे नऊ पेक्षाचे सर्व. माझी भक्ती वीण जळो तिची आले. पण अर्जुनाला भगवान म्हणतात, अर्जुना माझी भक्ती जर नसेल तर त्या जगण्याला किंमतच नाही. गाडी मातीची या खोळे दगड आला पोटास. तू माणूस म्हणून जन्माला आला नाही, तू दगड म्हणून जन्माला आलाय. शिवाय गावतात महाराज सांगतात. म्हणून भक्ती असली पाहिजे. नाही तर आपली भक्ती कशी आहे, देखावा आहे आपला. महाराज म्हणतात देखावा करू नये. ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी पळते पण बाहेर. 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 देह देवा पुढे, शरीर पुढे राहतं, देवासमोर. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. आहे की नाही का? मग उभा राहतो देवासमोर आणि लक्ष कुठे? चपलाकडे. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. नेत्र देवाकडे, नेत्र हेवाकडे, हात जोड्याकडे. हे का भक्ती खरी पळते पण बाहेर. 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 देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. नेत्र हेवाकडे, हात चोऱ्याकडे. काय उपयोग आहे महाराज अशा भक्तीचा? भक्तीमध्ये व्यभिचार नसावा, निर्मळपणा असावा, पवित्र भाव असावा. म्हणून भक्तीला फार किंमत आहे. कारण भक्ती धड असेल तर मग ज्ञान वैराग्य येत. नाहीतर फक्त तो देखावा आहे. कसलं ज्ञान आणि कसला वैराग्य? आपल्याला कसं वैराग येत आहे का? वैताग येत आहे की नाही? वैताग तिकडे म्हातारे बरेच. तुम्हाला भेटत नाही पण आम्हाला भेटत. इतकी टोली खातात संसारामध्ये तरी सुटतच नाही. साधे फटके बसतात का? प्रकृती का साधं सटकवते का महाराज? आणि परमार्थ करायचा, भक्ती करायची ही तरुणपणात केली पाहिजे, म्हातारपणात का? त्याला उठा म्हणता येत नाही काकड्याला. उठा पांडुरंगा. कारण हे दंताजी पंत जाधव निघून गेलेले असतात. विठ्ठल येतच नाही. ठ ठ म्हणायला महाप्राण लागतो नाही का? खफ छटत चटत हे 13वं सूत्र आहे. त्याला महाप्राण लागतो म्हणायला. ख फ च म्हणजे याला जास्त शक्ती लागते. त्यापैकी ठ हा विठ्ठल मधला ठ आहे. बरं तो एक ठ नाही तो डबल ठ आहे. विठ्ठल. मग तुम्ही बघा त्याला लागतं दंत्यवर्ण आहे ना तो. ओष्ठ आणि दंत्यवर्ण आहे त्याला हे दात लागतात. ते दात जर नसले ना मग ठ येत नाही. तो थ इथल इथल विठ्ठल सुद्धा म्हणतो तो इथलाच आहे. मला माहिती आहे नमुन्या. कधी वारी केली नाही, कधी काकड्याला गेला नाही, कधी हरिपाठाला गेला नाही, वार तू पाहिला नाही. तोंडग्या नाही का? काय काय कुटाने केले ना. आता आला का तोंड घेऊ सटकून काढतो महाराज. आणि त्याच्याकडे तसं सिस्टम आहे सटकून काढायला. प्रकृती तर आहेच आणि घेऊन गेल्यावर त्याच्याकडे सटकायला दुसरे असतात लोक. कोण? यमदूत. ते गदाया माया करतात का? मारती, झोडीती, थोडीती, निष्ठूर नाही त्या यमासी करू ना. त्यांना का दया माया नसते.
असे टोले देतात महाराज. बरं त्याच्यावर समाधान नाही, मग ते 28 नरक आहेत पुढे नरकाचा विचार. लवकर भक्ती करायला पाहिजे महाराज. तरुण वयामध्ये लवकर प्रभाव पडतो आणि त्याने म्हातार पण सुंदर जात. लोक म्हणतात करू, पोराचं लग्न झाल्यावर करू, पोरग नोकरीला लागल्यानंतर करू, तेवढी शेजाऱ्याची 1 एकर घेतली का मग करू, ठकीचं लग्न झालं का मग करू, जावई घातला का मग करू. कशाचं महाराज, असं वय निघून जात आणि मोठा भरोसा ठेवतो या जीवनावर. क्षणभंगूर नाही भरवसा. साधू संत म्हणतात वारे सावध तोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे गोळ सागा. अरे कशाला फजिती करून घेतो नंतर, बाबा रे आताच त्रास झाला तर होऊ दे. क्या जीवन की पकरी. आज काय विश्वास ठेवतो या जिंदगीवर. हे भाड्यानं मिळालेलं आहे आपल्याला. जिंदगी ये किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. लगेच मिळत नाही. पाव फूलों पे रखने से पहले तुम्हें कांटों पे चलना पड़ेगा. चालत लागतं महाराज. टाकीचे घाव सुचल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, हा जीव रूपी पक्षी केव्हा उडून जाईल सांगता येत नाही. हे प्राण कधी जातील कड्या, एका एका श्वासाची किंमत आपल्याला कळायला पाहिजे. अशी अवस्था झाली पाहिजे की रात्रंदिवस हरी येईल मुखा. महाराज ही वाणी, हे शरीर त्या परमेश्वराला समर्पित पाहिजे. तुकोबारा प्रातर्विधीला जरी गेले तरी त्यांचं वाणी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. माझी मन झाली आणावा वाचा. आपलं किती महाराजांनी सांगितलं तर म्हणा म्हणा गड्या म्हणा. लोक म्हणतात तू कोण शाळा लागून गेला. म्हणा, मी म्हणत नाही तर मी म्हणत माझ्या मर्जीचा मालक आहे. मेरी मर्जी, मै चाहू एक करू, मै चाहू वो करू, मेरी मर्जी. गोविंदाचं गाणं होतं ना ते, मेरी मर्जी. अरे तुझी मर्जी काय कामाची गाड्या. यम येईल आणि केव्हा ठोका ठोन देईल सांगता येईल. कारण कबीर साहेब असं म्हणतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते. लोक म्हणतात अहो आता फोनवर बोललो होतो, अटक आला येणार ना, अटक यायला. कारण श्वासाचा भरवसा देता येत नाही. येतो का कोणाला गॅरंटी आहे का? हा श्वास केला थांबेल गाड्या सांगता येत नाही. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या
राहणार आहे का नवरा बायकोच? दासता अपनी दुनिया कहेगी, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कितीतरी सांगता येईल महाराज, कितीतरी वेळ बोलता येईल. हे जिंदगी हे कसं आहे, भाड्यानं आणलेलं आहे. आणि म्हणून हे शेवटचं जंक्शन आहे, लक्षात ठेवा. हे मंजिल आखरी है कब्र ही, आपलं घर नाही ना, आपलं ठिकाण खरं घर, कब्र ही तेरा ठिकाना है. ये रिश्ते तोड़ने है और दुनिया छोड़ जाना है. हयात तो मौत ऐसी जिंदगी उसकी अमानत है, सभी को एक ना एक दिन मौत का कर्जा चुकाना है. प्रसिद्ध कवाली केले, त्याच्यामध्ये किती बोध केला महाराज, वेदांत आहे अख्खा. तू लाख हिफाजत करे, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन बंसी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बंसी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बंसी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बंसी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा. म्हणजे श्वास रूपी पक्षी उडून जातो आणि हा हाडामासांचा, हा महाभूतांचा सापळा असाच राहतो गड्या. म्हणून सावध होय बापा, काळ लागला मापा. काळ आपल्याला मोजतोय ना, मग काय करावं, काय करावं महाराज, भक्तीचा आश्रय करावा. मग ज्ञान येईल आपल्याला. मग त्या ज्ञानानं ज्या देवाची आपल्या सेवा करायची, त्या देवाची सिद्धी होईल. कुठल्या देवाला भजावं हे कळेल. आणि नंतर वैराग्य, विरक्ती या संसाराबद्दल. महाराज ही भक्तीची दोन मुलं आहेत, ज्ञान वैराग्य. आणि या ज्ञान वैराग्यांचा टिकाव कुठे लागतो माहिती आहे, सत्संगानं. म्हणून तर भागवत कथा हे असं तत्व आहे, हे श्रवण केल्यानंतर त्या ज्ञान वैराग्याला समृद्धता आणि तारुण्य प्राप्त झालं. म्हणून अशी ही दिव्य कथा आहे. वेदोपनिषदाम सारा जाता भागवती कथा. वेद उपनिषदाचं सार आहे भागवत कथा. म्हणून ही कथा हरिद्वार मध्ये आनंद नावाच्या घाटावरती केल्यानंतर, गंगाद्वार समीपे तू तटम आनंद नामकम, तिथे केल्यानंतर काय झालं, तर ही कथा श्रवण करता भक्तीच आली नव्हती, बरं तिची मुलंच नव्हती. तर इथे शुकदेवांनी यादी सांगितली. भृगु, वसिष्ठ, चवन, गौतम, मेधातिथी, देवल, देव राहतो, रामसूत, गाधिष्य, शाकलो, मृकुंड पुत्र, पिप्पलादी ही सगळी मंडळी आली होती. योगेश्वरो व्यास, पराशर व्यासजी स्वतः आले होते. ज्यांनी हे भागवत लिहिलं संहिता ते सुद्धा आले होते श्रवणाकरता. कारण श्रोताच तसा जरी होता तर वक्ता काय सामान्य होता का? वक्ता म्हणजे संकाधिक आहे. आजही ते आहेत. असं म्हणतात, जर निर्मल हेतू ठेवून मुक्तीच्या इच्छेने एखादा त्या विशालपुरीमध्ये जर गेला ना, त्यांना हे महात्म्य दर्शन देतात. आणि म्हणून सगळ्यात जास्त हिमालयामध्ये साधू असतात, साधना करणारे साधक. त्यातल्या त्यात योग साधना करणारे तर खूप आहे. तुम्ही बघा, कुंभाला ज्यावेळेस ही लोक येतात, तुम्हाला प्रश्न पडत नाही का कुठून येत असतील, किती लोक येतात. हे सगळे हिमालयामध्ये गुहेमध्ये जाऊन तिकडे तपश्चर्या करतात एकांतामध्ये. आणि म्हणून ते त्याला पण मुक्तीचं माहेर म्हटलेलं आहे त्या हिमालयाला. मला तर फार आवडतं हिमालयात. फार एकांत आहे महाराज. काय काय सृष्टी सौंदर्य आहे. आणि तिकडे एवढ्या व्ह्यूज पॉवरफुल आहे ना, असं वाटतं इकडे खाली येऊच नाही हरिद्वारला. तिकडे तर हवं. तिकडे थंडी फार बेकार. म्हणजे जेवढी देखणी सृष्टी आहे तेवढीच कुरूप आहे. म्हणजे जेवढं सुंदर वाटतं की नाही, लोक स्वर्ग म्हणतात तिकडचा पृथ्वीवरचा, पण खाली दरी पाहिल्यानंतर
रस्त्यावर त्या ड्रायव्हरची किती कमाल असते महाराज. एवढा एवढा रस्ता असतो आणि त्याच्यावर तो त्याचं कौशल्य तो पणाला लावतो ड्रायव्हिंग करताना. तुम्ही गेले का नाही तिकडे बद्री केदारला कसं असतंय? सपोज गेले का नाही तिकडे? मग कळतं काय असतंय. क्षणोक्षणाला मृत्यू आठवतो महाराज. हे मनस्वींची भूमी आणि तिथे संकादिक आजही नित्य आशीर्वाद देतात आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी भक्तीचा उद्धार झाल्यानंतर जय जयकार केला. जय शब्द नमो शब्द. आणि त्यांनी सांगितलं की आता आम्हाला याचं एकमेव सार कळालं की सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यश्च श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. ही सतत सेवन करण्यासारखी ही अशी कथा आहे. म्हणून पुन्हा ही कथा श्रवण केली पाहिजे. हा महिमा आहे भागवताचा. पण नारदांनी पुन्हा विचारलं संकादिकांना, नारद की महाराज नुसतं भक्ती ज्ञान वैराग्यालाच लाभ होतो की आणखी कुणाचा फायदा होतो? प्रमाण सांगा. के विशुद्धंती वदंतु मह्यम. कुणाला शुद्धता मिळते भागवत कथेनं? त्यावेळेस संकादिकांनी सांगितले, नारदा ए मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगाः. म्हणजे मानवामध्ये ज्यानं पाप सोडून दुसरं काहीच केलं नाही, म्हणजे आयुष्यावर पापच केलं, असा पापी या श्रवणानं करतो. सतत दुराचार म्हणजे आचरणात धड नाही, संमार्गाला चाललं नाही. एवढंच नाही तर संकादिक म्हणतात क्रोधाग्नी दग्धाहा. सारखा क्रोधोर्मीनं भरलेला, कुटिलाश्च कुटिल कामिनः म्हणजे स्त्रीच्या मोहामध्ये गुंतलेला असा कुठलाही जरी जीव असला तरी सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. त्यानं भागवत कथा सप्ताह केला म्हणजे कथा केली किंवा कथा श्रवण केली की त्याला काय भेटते? मुक्ती भेटते. नारद म्हटले असं बोल एवढेपणा कामाचा नाही, पुरावा द्या. कारण तुमचं खरं आम्ही पुराव्याशिवाय कसं म्हणू? मग त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हटले नारदा तुला एक गोष्ट सांगतो. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहास पुरातनम यश श्रवण मात्रेण पापहानी प्रजायते. तुला एक जुना इतिहास सांगतो. म्हटले इतिहास म्हणजे इति इह आणि आस असे तीन शब्द आहे. म्हणजे येथे असे घडले. मग कुठे असे घडले तर ते म्हणतात की तुंगभद्रा तटे, तुंगभद्रा नदीचा किनारा होता आणि तुंगभद्रीच्या नदीच्या काठावरती एक भिक्षुक राहत होता. आत्मदेव पुरे तस्मिन. आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता आणि तो एवढा विद्वान होता की सर्व वेद विशारद, वेद वेदांतामध्ये तो पारंगत होता. परंतु हुशार माणसाला चांगली बायको मिळते असं नाही बरं. ते विद्वान होत पण त्याची बायको इतकी मूर्ख होती आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं प्रपंचातल्या सुखाचं स्थैर्य नव्हतं. सारखी कटकट किरकिर म्हणतात त्याला. आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. काय नाव होतं? मूलबाळ वगैरे काहीच नव्हतं. तुम्ही बघा ज्या घरामध्ये श्री प्रसन्न नाही ना तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही. हे एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. धन्य गृहस्थाश्रम हा असा एक श्लोक आहे. आणि अधोगतीला कारण गृहस्थाश्रम, अधोगतीला कारण त्याचं सुद्धा कारण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जर स्त्री ही जर धड नसेल तर त्याचा संसार लयाला जातो. मात्र ही धुंदुली फार कटकटी बाई होती. त्याला इतकी कटकट झाली. तो एक दिवस आहे ना ते म्हटले
माझं दुःख आता कोणापुढे सांगू. आणि म्हणून माणूस वैतागतो दुःखाला. आणि मग याला एवढं दुःख झालं, लेकरू बाळ नाही, आपल्या कुठे या प्रॉपर्टीला म्हणजे आपल्या कोणी परंपरा चालवला, कोणी वारस नाही, म्हणून गृहम त्यक्त्वा वनं गतः, तो घरादाराचा त्याग करून कुठे गेला, जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एका झाडाखाली बसला. परंतु त्याचं भाग्य थोर की तिथे एक यती आले. यती म्हणजे ज्याचा नियतीवरती कंट्रोल आहे त्याला म्हणतात यती. म्हणजे नियती ज्याला काही करू शकत नाही त्याचं नाव आहे यती. यती म्हणजे महात्मा. आणि मग हे झाडाखाली बसलं होतं डोकं धरून. कोण? आतमध्ये हा ब्राह्मण बसला होता. आणि मग ते महाराज आले आणि त्यांनी त्याला विचारलं, कथम रोदिशी विप्रम काते चिंता बनियसी. ते म्हटले, बाबा रे, कुठली चिंता आहे, अशी बलवान चिंता आहे की तुझ्या चेहऱ्यावर मला दुःख जाणवलं. त्यावेळेस त्या ब्राह्मणानं सांगितलं, महाराज काय सांगावं म्हटले तुम्हाला, माझ्या दुःखाला पारावरच नाही. किम ब्रवीमी ऋषे दुःखम पूर्व पापेन संचितम. असं माझ्या पूर्व पापाचं कुठलं भोग आहे की दुःखाशिवाय माझ्या जीवनात दुसरं काहीच नाही. म्हटले, माझी बायको ही अत्यंत कुटील आहे आणि सारखी बडबड करत असते. म्हटले, सारखी वटवट, परेशान झालो. म्हटले, त्यात मुलबाळ नाही, वंशाला दिवा नाही. माझ्या दारामध्ये एक गाय आहे म्हटले, पण ती सुद्धा वाज आहे. माझ्या अंगणामध्ये झाड आहे, परंतु त्याला सुद्धा फळ फुल येत नाही. महाराज, असं माझं अभागी आहे म्हटले, माझं फुटकं नशीब आहे. काही करा म्हटले, माझं कुळ दंड होण्याकरता. कारण मूलबाळ जर नसेल तर पितरांना मुक्ती कशी मिळेल. म्हणून मला काही नका देऊ महाराज, फक्त तुमच्या कृपेनं पोरग द्या. असं कोण म्हटलं? तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण. साधू म्हटले, ठीक आहे. आधी उपदेश केला होता. ते म्हटले, सांडोनिया पळती रांडा पोरे. बाबा रे, अंतकाळ जवळ आल्यानंतर हे कामाला येत नाही. हरिनाम कामाला येईल, हरिभक्ती कामाला येईल. म्हणून या संसाराचं असारत्व जाणून तू या संसारातून बाहेर पडलाय ना, आता चल माझ्यासोबत, मी तुला घेऊन जातो. पण त्याचा जीव गुंतला होता, लेकरू नव्हतं. म्हणून त्या महाराजांनी सांगितलं होतं, असार खलु संसारो दुःख रूपी विमोक. हा संसार कसा आहे? कसा आहे? बोला बोला, कसा आहे? झोपले ना तुम्ही? जागे आहात ना? दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे संसार, दुःख बांधवडी आहे संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे. सुखाचा विचार नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार. हो, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. आता प्रमाण आपण नेहमीच ऐकतो ना कथा कीर्तनामध्ये. असं एकही कीर्तन नाही, एकही कथा नाही की त्याच्यामध्ये हे प्रमाण नाही. बीबीच्या जेठापासून कीर्तन करा, ओरडतो की नाही? संसार दुःख मूळ म्हणतो की नाही? किती लोक सोडतात, उलट जास्त चुकून बसतात ना. ते गुळाच्या ढेप्याला मुंगडा चिकटतो ना तसा.
तुम्ही बघा ते मुंगळ चिकटलं नाही एकदा ते निघत नाही, त्याला तोडून काढावं लागतं महाराज. तुम्ही बघा शामडात पडलेली माशी पाहिली तुम्ही? अरे अस्तित्व नाहीच आहे महाराज. किती सांगा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते थोड्या लोकांना जांभ भळायला लागलं म्हणून एक गंमत सांगतो तुम्हाला. मी एका घरी जायचो, ते म्हाताऱ्याने माझा मित्र होते, मिलिटरीत होते, ते रिटायर्ड झालेले होते. पण माझं ऐकून आहे ना ते जरा या मार्गात आलं होतं परमार्थाच्या. त्याला 3 पोरं होती. किती होती? माझं कळत का तुम्हाला? 3 मुलं होती. 2 त्यानं नोकरीला लावले आणि एकाला ते जरा भेजा कमी होतो, त्याचा गुडघ्यात होता म्हणून त्याला गाय घेऊन दिल्या. याचा रस्या फार अवघड महाराज. तुम्हाला सांगतो काकडा हरेपाटाचे स्वरच ऐकायला येत नाही. सकाळी सुरू होतं पहाट पासून. त्यानं ना ते पोराला घेऊन दिलं आणि तुम्हाला सांगतो मिलिटरीत होतं आणि चांगल्या पदावरती होतं, तिथून रिटायर्ड झालं होतं. मग असा संसार सुरू झाला त्याचा. आणि तुम्हाला सांगतो ती संध्याकाळी धारा काढायची वेळ झाली तर ती अशी ती आराम खुर्ची नसते का, ते असं रेलून बसायचं. ते पोरग मनातल्या मनात म्हणायचं, हे डंगर असं बसण्यापेक्षा तिथं बसण्यापेक्षा याला जर वासरू जर मरण, असं पोराला वाटायचं. आणि तुम्ही बघा संकल्प केला ना, संकल्प तो चित्तामध्ये राहतोच की नाही, तो पण वर येतो. एक दिवस काय झालं माहित आहे, हे रोजच होतं. एक दिवस काय झालं, ती जरशीच आहे महाराज, त्याला काय संस्कार राहतात का? त्यानं जे लात मारली बादलीला आणि ते बादली सांडली. ते पोरग एवढं तळतळलं म्हटलं, अरे डांगऱ्या दिसत नाही का? आता मला सांगा, त्या म्हाताऱ्या डांगऱ्या म्हटल्यानंतर असं कोणीतरी गुलाबाची फुलं दिल्यासारखे वाटलं असेल ना, सत्कार केल्यासारखं. असा लाल बुंद झाला. म्हटले मला तू डांगऱ्या म्हणतो? अरे अजून मी जोर बैठका काढतो, मी शरीर कमावलेलं आहे, मी मिलिटरीत सुद्धा माझा फिटनेस होता आणि तुम्हाला डांगऱ्या म्हणतो? मला उद्धट बोलतो, माझा पोटी जन्माला येऊन माझा असे पांग फेडतो तू? असं जर असेल ना तुमच्या घरातच राहणार नाही मी. चाललो. म्हणजे ताड 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 चालत गेलं घरात, बेडरूम मध्ये गेलं आणि त्याला गाठोडच बांधलं कापडाचं आणि एक पाय दारात आणि एक पाय घरात. चाललो, निघालो, आता तुमचं तोंडच पाहणार नाही, आता पुन्हा घराकडे येणार नाही. जातं कुठं फुसका देतो. त्या पोराला वाटलं आता काय पिडावं, दुधाची गाडी दूध घालावं काय, म्हाताऱ्याला पाहावं. त्याला तर शीट झाला. ते म्हटले आता म्हातारा जर गेलं तर काय करणार. त्याने त्या भावाला फोन केला, या म्हाताऱ्यानं तर नखरे सुरू केले. ते पोरं आले, त्यानं विचारलं काय झालं बाळा? ते म्हटले हे म्हातारा जर गेलं तर आता कसं व्हायचं, पेन्शन तिकडे जाईल. ते म्हटले तुला काय अक्कल आहे, कशाला काय म्हणायचं, एवढ्या दिवस सहन केलं होतं, आता तिकडे जर गेलं तर मग कसे पैसे मिळायचे? बसल्या बसल्या कमी कमी कोंबड्या शेपुड्या पाहत होते ना. ते म्हटले आता झाली बहुत चूक काहीतरी. ते म्हटले मग तुम्हाला सांगतो या म्हाताऱ्याला आकडायला एकच साधन आहे. कोण? मम्मी. काय म्हटले म्हातारी कुठे आहे? आणि तुम्हाला सांगतो ते लहान पळतच गेलं, म्हातारीकडे सांगितलं मम्मी पटकन चाल. ती म्हटले झालं काय? काय नाही म्हटले, बाबा बिघडलेत, घर सोडून चाललेत, तू पटकन चाल, नाहीतर ते कोणाचं ऐकणार नाही. आता आम्ही फार प्रार्थना करू करू विनवण्या करू करू थकलो. त्यावेळेस म्हातारीने सांगितलं पप्या तू काळजी करू नको, जसं लग्न झालं तसं पाहते म्हातारा असंच लंगडी खेळत. तू काळजी करू नको, जाणारच नाही म्हटले. ती म्हातारी आली, तिला सगळ्या किल्ल्या माहित होत्या, म्हणजे चाव्या त्याला काळा म्हणतात. आणि तुम्हाला सांगतो म्हातारी आली तिकडून, ती म्हटली कोण? बाळाचे पप्पा आहे का? काय लावलंय संध्याकाळच्या टायमाला, लक्ष्मी यायचा टाइम झाला आणि तुमचं काय हे निघालंय, कुठं चालले तुम्ही? हे म्हटलं घर सोडून चाललं, तुला यायचं तर चाल.
लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा नाही ना. ती म्हटली जाऊ द्या, आपलंच लेकर आहे, आपलेच जात, आपलेच कुठं मनावर घेतात, आपलं वय झालं. अहो त्यांना अपेक्षा आहे आपली, नाही करायची थोडी मदत, काय होतं बसण्यापेक्षा. ते म्हटले बसण्यापेक्षा साहेबाचा एक शब्द ऐकून घेतला नाही, एवढी नोकरी केली आणि हे टोनग मला बेड उलटून बोलतं, डंगऱ्या म्हणतं, अशा घरात राहायचं, अपमान होतो तिथे राहायचं, अजिबात हरवणार नाही. म्हातारी मोठी हुशार होती, तिनं काय केलं माहिती का, चष्मा काढला असा, चष्मा होता असा म्हातारीला असा, तिनं असा चष्मा काढला आणि तिनं असा पदर घेतला आणि असा डोळ्याला लावला. ती म्हटली काळ्याचे पप्पा तुम्हाला जायचं तर जा, पण जाता जाता माझ्या माड्यावरून जा. जे म्हाताऱ्यानं गठोड फेकला अजून घरातच येईल. सत्य घटना सांगतो तुम्हाला, सुटतच नाही. आता बरं वाटलं तुम्हाला ओढ खुलल्या कड्या, नाहीतर खुलता कडी खुले ना महाराज. मी मगापासून सांगतोय असेच पाहत. ती एक जण होती, ते बरे गेले का ते बरोबर उड्या मारित होते चांगले. गडी सुरुवातीला सुरू झाला होता, म्हटलं आता हेच नाही आपल्याला. गेले झोपायला गेले असते नाही असं कधी सोडणार आहे. साधू सांगत होते सुतः कस्य धनम कस्य. अरे कोणाचं पोरग, कोणाचं धन सोड बाबा. ते म्हटले नाही पोरग पाहिजे. साधूचा वैताग झाला, म्हटले कुठून येण्याची भेट झाली. त्या साधूनं भविष्य पाहिलं आणि सांगितलं की बाबा रे, सप्त जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. 7 जन्म काय, या जन्म काय, पुढचे 7 जन्म तुला लेकरूच नाहीये. तू हे सोडून दे सगळं. धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान. त्याला काय बोध केलाय महाराज. धर्माला भज बाबा, लोक धर्माचा त्याग कर. सेवस्व साधू पुरुषांचेही काम तृष्णाम. साधू पुरुषांच्या संगतीत जाऊन त्यांच्याकडून भक्तिरस तू सेवन कर, तुझं कल्याण होईल. परंतु हे ऐकायलाच तयार नाही. शेवटी त्या साधूने फळ दिलं खाण्याकरता. काय दिलं? ते म्हटले तू घरी गेल्यानंतर तुझ्या पत्नीला दे, यानं तिच्या उदरामध्ये गर्भ राहील आणि तुला मूल बाळ होईल. मग हे आलं घरी, आनंदानं उड्या नाचतच आलं. आल्यानंतर त्यानं पत्नीला सांगितलं की बाई मी वनामध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मला एक महाराज भेटले, त्याने एक फळ दिलं. आणि फळ दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की या फळाच्या प्रसादानं तुला निर्मल अंतकरण असलेला मुलगा होईल. तेन पुत्रो अति निर्मल. पण महाराज ही धुंदुलीच होती, दुर्बुद्धी अवदासच होती, उलट्या खोपडीची. अवदास सगळं तुम्हाला नाही माहिती. ती उदल कृष्णची बायको होती अवदासा. उलट करायचं, सोयीचं काहीच नाही. ती परेशान झाले होते महाराज. ते म्हटले कुठून ही पिढा माया पदार्थ पडली. आणि त्यांच्या वडिलांचं श्राद्ध आलं होतं बरं का त्या ऋषींच्या. पण ते म्हटले आता जर आपण करायचं म्हणावं तर नाही करायचं म्हटलं तर मग कसं व्हायचं. मग ते एका जणाला भेटले, म्हटले काहीतरी सांगा भाऊ उपाय. ते म्हटले काय नाही, ती उलटी करते ना, मग तुम्ही बोलतानाच उलट बोलायचं. मग उलट बोलायला गेलं किती सोयीचं होईल. मग हे आले घरी आणि ते म्हटले आपल्या वडिलांचं म्हणजे माझ्या पिताजींचं तुझ्या सासऱ्याचं श्राद्ध आलंय, मला असं वाटतं यंदा करूच नाही, पित्र जीव घालू नये. ती म्हटले हा घालू नये म्हणजे घालायचं. ते म्हटले अरे आपली गरिबी आहे, एखादा उपास करू जीव घालू. उपास करू, पंगत घालायची पंगत, गाव जेवलं पाहिजे. याला तर लय गुदगुले व्हायला लागल्या. ते म्हटले आता बाकी
मंत्र लागू झाला. मग ते म्हटले असं करू की आपण साधीच पूजा करू. साधी पूजा करायची नाही म्हटले, काशीचे बांबून बोलायचे. आणि मग ती पूजा केली महाराज. ते म्हटले मग हे जे तर्पण केलेलं आहे ना म्हटले, मग आपण इथं सोडून देऊ ते पूजेचं निर्माल्य. ते म्हटले इथं सोडायचं नाही. प्रवारा संगम काय गाव टोका, पावसाळ्याचे दिवस होते. मग ते म्हटले आपण जाऊ पण नदीच्या कडाला सोडू. आतमध्ये लय पाणी राहतात, पूर आलेला आहे. ती म्हटली कडाला सोडायचं. मामंजींचं हे तर पण कडाला सोडायचं, मध्ये नेऊन सोडू. ते म्हटले मला पोहता येत नाही. ते म्हटले मला येतं, मी जाते. आता महाराज पुरामध्ये मोठमोठे पोहणारे ते भवऱ्यात फसतात महाराज, बरोबर की नाही? हे मी बोलत नाही, मुक्ताबाईचा अभंग आहे की नाही? भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथोडी वाढीते, भल्या भल्या उलथोडी वाढीते. भव नदीचे पाणी रे गड्या भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथोडी वाढीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथोडी वाढीते. आता इथे भव नदी हे रूपक आहे, पण नदीला पूर असतो. हा विद्ये मायेचा बाबा पूर ओसरेला. मुक्ताईचा अभंग आहे ना, हा पूर आहे. आणि महाराज त्या पुरात गेले ना, ते निर्माल्य सोडायला गेले, वाहून गेले. मग आता नदी कुठं वाहते? कुठून कुठं वाहते नदी? आपली गोदावरी कुठून कुठं वाहते? पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, बरोबर की नाही? मग आता बायको गेल्यानंतर हे झाले परेशान. मग ते म्हटले हिला तर शोधला पाहिजे डेड बॉडी. मग आता ती नदी वाहते कुठं? पूर्वेकडं. हे निघाले कुठं माहित आहे? त्यांनी पैठणकडे जायला पाहिजे का नाही? ते इकडे निघाले वर, सुरेगाव बालगोवाळगड असं वर. लोक म्हटले महाराज इकडे कसं काय? ते म्हटले नाही, मंडळीला शोधायला चाललंय. ते म्हटले कुठे मंडळी? ते म्हटले वाहून गेली पाण्यात. अरे पाण्यात वाहून गेली तर नदी इकडे वाहते, तुम्ही तिकडे जायचं. ते म्हटले नाही, ती उलट खोपडीची होती. अवदसा तशी ही होती महाराज. आणि तिचं असं वर्णन केलेलं आहे भागवतकारांनी. लोक वार्ता अर्था क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. तिचा विश्वासच नव्हता कशावर, तिचा स्वतःवरच विश्वास नव्हता. मग तिनं बहिणीला फोन केला. ते म्हटले हे गेलं होतं येड, आमचं पप्प्याचं बाप कोणतरी महाराज भेटलाय आणि त्यानं हे फळ दिलंय आणि आम्हाला सांगितलं लेकरू होईल, खाऊ का नको? ती म्हटली असं काय कान फाट्या महाराजांचं काय खरं नसतं. असं काय बाबाच्या प्रसादानं काय लेकरू होत असतं काय? मग म्हटले ते तू तुझ्या दारात गाय आणत तिला खायला दे. आणि म्हटले म्हणून समजा साधूचा प्रसाद जर फळाला आला, लेकरू जर झालं, ते म्हटले काळजी करू नको, मी सुद्धा गरोदरच आहे ना. माझे दिवस भरल्यानंतर तू सुद्धा गरोदर असण्याचं नाटक कर आणि आपले दिवस भरत आले की मी तुला लेकरू, माझं लेकरू तुला आणून दे. मग जमलं महाराज. आणि मग चिंध्या वाढविले पोट आणि गरभार वाट जना माझी. तिनं ते फळ कोणाला दिलं माहितीये का? त्या गाईला खायला दिलं दारातल्या. आणि तिनं चिंध्या बांधल्या, नवऱ्याला सांगितलं मला दिवस गेले तो, मी गरोदर आहे. नाटक केलं महाराज. आणि नाटक केल्यानंतर तुम्हाला सांगतो 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर बहिणीनं तिचा मुलगा तिला आणून दिला. आणि नंतर या फळानं सुद्धा ज्या गाईला दिला होता त्या गाईला सुद्धा गर्भ राहिला. त्या गाईला सुद्धा वासरू झालं नाही तर मनुष्याचा आकार असलेला पुत्र झाला. मग 2 मुलं झाले. एक बहिणीचं होतं, हे हिच्याकडे आलेलं, तिचं नव्हतं ना ते. आणि खरं कुठलं होतं? साधूच्या प्रसादानं झालेला, त्या गायीच्या उदरातलं. त्याचं नाव ठेवलं गायीचा अंश म्हणून गोकर्ण. आणि ही म्हटली माझ्या नावावरून तुम्ही माझ्या
कोणाचं नाव ठेवणार? मग हिचं धुंदुली म्हणून रास नाव ठेवलं धुंदुकारी. काय नाव ठेवलं? धुंदुकारी. मग तुम्हाला सांगतो आईचं दूध आणि बाटलीचं दूध फरक आहे. आता हे बाटलीचं दूध धरत होत, हिला काय पाना होता का? कारण हिनं प्रसवलीच नव्हती त्या लेकराला. मग तुम्ही बघा संस्कार चांगले झाले नाही. पुढे हा धुंदुकारी एवढा विक्षिप्त झाला की तो ब्राह्मण कर्म सोडून त्यानं शूद्र वर्णाचा आचार स्वीकारला. म्हणजे करू नये ते करावं, खाऊ नये ते खावं, पिऊ नये ते प्यावं, जिथे नको जायला तिथे जावं, म्हणजे द्यूत खेळावं. सगळं ब्रह्मकर्म त्यानं काय केलं? कलंकित केलं. नंतर त्यानं 5 वेश्या घरात आणून ठेवल्या. किती? आणि त्यांच्या आहारी गेला. शेवटी या धुंदुकारीला मरणप्राय यातना झाल्या. महाराज बरोबर आहे, संस्कार जर दिले नाही तर काय होईल? संस्कार पाहिजे की नाही घरात? नसले तर काय होतं? फार हालत होत. ज्यांना ज्यांना लेकर आहे त्यांना मला आहे म्हणून सांगतो, पण आमचे बरेच जरा म्हणजे आहेत ते या मार्गावर. आता मी सुद्धा माझ्या आई वडिलांचं लेकरू आहेत ना, मी बरा आहे ना. आता त्यांना विचार आहे कसा नाही तर आता संस्कार. ती मगाशी ती प्रिया काय नाव होतं तिचं, ती येई ते आलो मी भजन म्हणत होते स्वतः सरागायामुळे. ती म्हटली महाराज तुम्हाला एक वाक्य सांगू का? काय वाक्य? ती म्हटली मला वाक्य सांगायचंय की ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी नेवाशाला पैस खांबाला टेकून लिहिली. काय गोड वाक्य आहे बघा. संस्कार त्याला म्हणतात. पण आता तशी ती इंग्लिश मिडियमला आहे, पण ज्ञानोबारायाबद्दल बघा किती माहिती आहे तिला. नाही तर इंग्लिश मिडियमचे पोरं बघा ते प्रार्थना म्हणत नाही, त्याच्या कविताच वेगळ्या असतात. जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर पप्पा टेलिंग लाईज नो पप्पा ओपन युअर माउथ. ट्विंकल ट्विंकल रेड रेड. कसले संस्कार आहे ना. अशा कविता असल्या संस्कार येतील. तिथे प्रेयर पण वेगळंच असतात ना. पण आई बापाला लय हाऊस माझं वर्ग कुठं शिकावं. आणि जी माऊलींनी सांगितलं माझा मराठाची बोलू कौतुके अमृताती पैजा जिंकली गेली मराठी भाषा. आणि इकडे मातृभाषा दिन साजरा करतो. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो मातृभाषेचा गौरव. महाराज ते इंग्रज गेले पण ते इंग्रजी ठेवून गेले. आपली मराठी भाषा फार समृद्ध आहे माहित आहे. आणि मराठी भाषा ही संस्कृत मधून उगम पावलेली भाषा आहे, देव भाषा आहे. आणि म्हणून तुम्ही बघा, तुम्ही तुलनात्मक जर अध्ययन जर केलं तर इंग्रजीमध्ये किती स्वर आहे? किती स्वर किती आहे इंग्रजीमध्ये? तुम्ही जाता की नाही शाळेत? कोण जात? ती बघ जाती प्रिया बसलेली तिथे. मला वाटलं तू झोपायलाच गेली. बघा ती बसलेली. 5 स्वर आहे की नाही? ई आय ओ यू आहे की नाही? आणि रायमिंग वर्ड किती आहे? बरं जाऊ दे. मूळ अक्षर किती आहे? ए टू झेड किती आहे? 26 आहे ना. तसं मराठीत किती स्वर आहे माहिती आहे? मराठीत स्वर किती आहे? तुम्हाला मराठी बोलता येतं ना सगळ्यांना? किती स्वर मराठीमध्ये? अ आ ई ई उ ऊ ए आई. तिकडे आरडला बघा. ती येऊन बसणार नाही, तिकडून आरडत बघा. ते मोबाईल पाहत असत. संस्कार. ओ औ अम किती झाले आता? आहा किती झाले?
आणि त्याच्यामध्ये रू जो आहे ना, तुम्ही बघा असा एक रू असतो, 13 स्वर आहे. किती? संस्कृत मध्ये स्वर 9 आहेत आणि व्यंजन 33 आहे. मराठीत किती आहे माहित आहे? मूळाक्षर किती आहे? क पासून न्य पर्यंत किती आहे माहितच नाही. महाराज हे शिका, हे शिकलं पाहिजे. बरं फार अवघड आहे. पहिल्या कविता पण मराठी किती सुंदर होत्या. शराला तो होती ना बाबा कविता, तुमची पाठ असेल ती. धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ आनाया निर्मळ. पूर्ण कविता होती. गे माय भो तुझे मी फेडीन पांग सारे कानीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. त्याच्यानंतर बदलल्या कविता नाही का, श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चौकडे. त्याच्यानंतर पण स्वरूप बदललं. आता अभ्यासक्रम तर लयच बदलले. आपल्या कविता एवढ्या गमतीशीर आहे. दिलीप महाराज, या बालांनो या रे या, भरभर लवकर सारे या, मजा करा रे मजा करा, दारू प्या रे दारू प्या. कल्चर पाहिजे, संस्कार. संस्कार जर नसेल तर संस्कार हे जीवन कसं असतं हे धुंदुकारीचं उदाहरण वाया गेलं. पण गोकर्णानं साधूच्या आशीर्वादानं झाला होता, संस्कार होता. यज्ञोपवीत संस्कार झाल्यानंतर घरातली परिस्थिती त्याच्या लक्षात आली. आपल्या भावानं सगळं वाटोळं चालवलंय आणि म्हणून त्या धुंदुकारीनं पहिले वाड्यातच विहीर असायची बघा. ब्राह्मणाची वाड्या असायची ना, त्याच्यातच आडा असायचा. त्या आडात उडी टाकून जीव दिला तिला. असं एक रुपयाचा झाला म्हणून. आणि हा ब्राह्मणाला पुन्हा वैताग झाला आणि पुन्हा वनात निघाला. आता पहिल्यांदा वनात निघाला होता कशा करता? लेकरू व्हावं म्हणून. आणि आता लेकरू झालं तर मग आता खरंच निघाला होता. गोकर्ण हे विवेकी होते. त्यांनी आपल्या पित्यालाच त्या ठिकाणी उपदेश केला आणि धर्माची नीतीची शिकवण त्या ठिकाणी सांगितली. आणि त्या आत्मदेवानं काय केलं तर सत्संगाचा सद्ग्रंथाचा आश्रय करून आपली मुक्ती करून घेतली आणि गोकर्ण महाराज निघून गेले. या धुंदुकारीनं या वेश्या आणून ठेवल्या होत्या महाराज. वेश्या म्हणजे काय? त्या संस्कारित असतात, त्या काय पतिव्रता असतात. त्यानं या धुंदुकारीनं जे धन कमावलं होतं त्या धनावर या स्त्रियांचा डोळा होता. आणि म्हणून या स्त्रियांनी काय केलं, हे धन आपल्या वाट्याला यावं म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का? याला खूप मदिरा पाजली. कोणाला? त्या धुंदुकारीला. आणि त्याला एवढी नशा करवली, शेवटी तो मूर्छित पडला. आणि त्या 5 वेश्यांनी त्याचे हातपाय बांधले. कोणाचे? धुंदुकारीचे. आणि त्याच्या तोंडामध्ये जळते निखारे घातले. तप्तांगार समूहांश तन्मुखेही विशेष. शेवटी तडफडत मेलो. तिथेच खड्डा खोदला, तिथेच पुरून टाकला. मग याचा उद्धार झाला नाही. याला योनीच प्राप्त झाली नाही, पिशाची योनी प्राप्त झाली. उद्धार कुठे महाराज? आणि त्या स्त्रिया निघून गेल्या. आमचा नवरा पर्यटनाला गेला म्हणून असं त्यांनी खोटं सांगितलं. मग इकडे गोकर्णाला माहिती मिळाली की आपला भाऊ गेलाय आणि म्हणून त्यांनी त्यांचं श्राद्धही केलं. आणि पुन्हा गोकर्ण महाराज फिरत फिरत पुन्हा त्या तुंगभद्रीच्या नदीच्या किनाऱ्यावर उत्तम नावाच्या नगरामध्ये आले. आपल्या घरी गेले. घरी आता कोणी नव्हतं, घर ओस पडलेलं होतं. थोडीशी जागा स्वच्छ केली आणि त्यांनी तिथे बिछाया टाकल्यानंतर ज्यावेळेस विश्रांती करत होते त्यावेळेस त्यांना एका प्रेतानं म्हणजे एका पिशाचानं त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. गोकर्ण म्हणाला, कोण आहेस तू? मला का त्रास देतो? अशी उग्र रूप तुझे का दाखवतोयस? परंतु त्याला वाणी नव्हती. महाराज सुतजी महाराज म्हणतायत, संकादिक सुद्धा नारदांना म्हणतात, नारदा त्यानं फक्त खुणा करून सांगितलं मी कोण आहे.
शेवटी गोकर्णांना दया आली आणि त्यांनी आपल्या कमंडातलं पाणी त्याच्या अंगावरती शिंपडल्यानंतर त्याला वाणी आली आणि त्या प्रेतानं सांगितलं, दादा मी दुसरा तिसरा कोणी नाही तर अहम भ्राता तत्पदी असमी, मी तुझा भाऊ आहे, माझं नाव आहे धुंदुकारी. अरे म्हटले मी तर तुझं श्राद्ध केलं. ते म्हटले दादा असे शेकडो श्राद्ध जरी केले, गया श्राद्ध शते नापी मुक्तिर्मेण भविष्यती, माझी कधीच मुक्ती होऊ शकत नाही, कारण मी एवढं पाप केलंय, माझ्या दुष्कर्माचा ठाव नाही, कर्मडोनास्ती संख्या. दादा माझी एवढी हालत आहे, मला खायला मिळत नाही, मला वाताहरेण जीवामी दैवाधीन फलोदया, मला वायू पिऊन राहावं लागतं, दादा काहीतरी करा. म्हणून गोकर्णांनी अनेक ऋषी मुनींना प्रश्न विचारले की या माझ्या भावाकरता, या पिशाच्या करता काहीतरी पर्याय सांगा. तर त्यावेळेस त्याला कोणी उपाय सांगितला नाही. शेवटी मी काल सूर्याबद्दल सांगत होतो तुम्हाला सांगतो, सूर्याची त्यानं आराधना केली आणि सूर्यदेव प्रसन्न झाले आणि सूर्यानं सांगितले की श्रीमद भागवतान मुक्ती ही सप्ताह वाचनम करू. श्रीमद भागवत सप्ताह जर केला, श्रीमद भागवताची कथा जर त्या धुंदुकारीला जर सांगितले तर त्याचा उद्धार होईल. आणि म्हणून या सूर्याच्या या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी गोकर्ण महाराजांनी भागवत कथेचं आयोजन केलं. वैष्णवम ब्राह्मणम मुख्य श्रोतारम परिकल्पस्य, अनेक वैष्णवांना बोलावलं. या धुंदुकारीला बसण्याकरता आसन टाकलं, परंतु वारा त्याला उडून लावत होता. शेवटी त्या व्यासपीठाच्याच कडेला एक बांबूचं झाड होतं, त्याला वेळूचं झाड म्हणतात. या धुंदुकारीनं त्या बांबूच्या झाडामध्ये प्रवेश केला. आता बांबूचं झाड म्हणजे ते वेळूचं झाड, त्याला काय असतात, सरळ असतं की त्याला गाठी असतात मध्ये, गाठी असतात की बांबूच्या झाडाला. आणि मग त्याच्यामध्ये प्रवेश केला. आणि मग तुम्ही बघा, एक एक दिवसाचं आख्यान, एक एक स्कंदाचं आख्यान करत गेले आणि एक एक दिवस एक एक गाठ फुटत गेली. आणि 7 दिवस झाल्यानंतर एवं सप्त दिनेशैव सप्त ग्रंथी विभेदनम, 7 ग्रंथी फुटल्या महाराज. आणि जोपर्यंत ग्रंथी फुटत नाही तोपर्यंत उद्धार होत नाही. गोकर्णाच्या प्रयत्नाने आणि धुंदुकाराच्या भाग्याने ही कथा धुंदुकारीनं त्या बांबूमध्ये श्रवण केली आणि त्या धुंदुकारीचा उद्धार झाला. त्याला पुन्हा पहिल्यासारखं दिव्य रूप प्राप्त झालं. दिव्य रूप धरो जातस तुलसी दाम मंडिता. आणि असा तो दिव्य झाल्यानंतर त्यानं या भागवताचा महिमा गायन केला. ते म्हटले माझा कशानच उद्धार होत नव्हता, अरे गया श्राद्ध केल्यानंतर माझा उद्धार नाही, पण ही भागवती भागीरथी एवढी श्रेष्ठ आहे, हे तीर्थ आहे कलियुगातलं. का तर माझ्यासारख्या प्रेताला जी पीडा होती त्याचा विनाश करणारी ही कथा आहे. धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनेशिनी. आणि म्हणून भागवताचा महिमा त्या ठिकाणी या प्रेतानं गायला. आणि तुम्हाला सांगतो तिथे एक चमत्कार झाला. ज्यावेळेस गोकर्ण महाराजांनी कथा केली आणि धुंदुकारीनं या भागवताचा महिमा त्याचा जय जयकार करायला सुरुवात केली, त्याच वेळेस काय झालं तर विष्णू लोकातून त्याला नेण्याकरता आले. कोण आले? विष्णुदूत आले महाराज, यमदूत आले नाही. कोण आले मला सांगा, यमदूत यावं की विष्णुदूत यावे? तुम्हाला वाटतं का नाही यम आणावा म्हणून? यमदूतच आले पाहिजे. आपल्याला येण्याकरता भगवंताचे पार्षद आले पाहिजे. या हरिदास आले महाराज धुंदुकारीला नेण्याकरता. पण गोकर्णाने सांगितलं यानंच काय कथा ऐकली का? आमच्या बेलेकरवाडीच्या लोकांनी सुद्धा कथा ऐकली नाही का? वीर हनुमानाच्या भक्तांनी सुद्धा कथा ऐकली. मग त्यांच्याकरता विमान का नाही? त्यांच्याकरता सुद्धा विमान पाहिजे. ते म्हटले नाही, जशी यांनी ऐकले ना कोणी, या धुंदुकारीनं तशी बाकीच्यांनी ऐकली नाही, म्हणून आम्ही फक्त यालाच नेणार. आणि
धुंदुकारीला घेऊन गेले. गोकर्ण महाराज थकले नाही महाराज, त्यांनी पुन्हा कथा केली. आणि पुन्हा कथा केल्यानंतर जसं राम प्रभूंनी आपल्या अयोध्या साकेत धाम्याला नेले, तसंच गोकर्ण महाराजांनी त्यांची सर्व भूमीतली लोक ही वैकुंठ धामाला घेऊन गेले. असा या भागवताचा महिमा आहे. म्हणून या 5व्या अध्यायामध्ये गोकर्ण आख्यान हे पूर्ण झालं. आणि जो 6वा अध्याय त्याच्यामध्ये नियम सांगितले, कुठल्या मेहनत करावी, कुठल्या काळात करावी, कुठल्या देशात करावी, कुठल्या पर्व काळात करावी, असे नियम सांगितले. कोणी करावी, वक्ता कोण असावा, श्रोता कोण असावा, असा सगळा विचार सांगितला. कशी ऐकावी कथा, तर मांडी घालून बसावं, स्वस्थ चित्तानं बसावं, नाही का. आपलं जे चित्त आहे ते त्या वक्त्याकडे पाहिजे, बरोबर की नाही. मग आता झोप येत जर असेल तर आहार कमी केला पाहिजे. कमीत कमी दिवसातून एकदाच फलाहार केला पाहिजे. नाही जमलं तर एकदा एक भुक्त राहून जेवलं पाहिजे. नाही जमत तर कमीत कमी 2दा खाल्लं पाहिजे. आणि नाही जमत तर 3 टाइम खाऊन पाहिजे. आपण कथा ऐकू, हे मुक्त व्यासपीठ आहे. आणि म्हणून अशा या कथेचे नियम सांगितले. आणि इथे भागवताचा हा जो महिमा आहे तो या ठिकाणी संपूर्ण झाला. आता उद्यापासून आपण या भागवत ग्रंथामध्ये प्रवेश करणार आहोत. हे बघा 3 दिवस झाले पण आज प्रथम स्कंदातच गेलो नाही, आपण महिमाच गातोय. पण मी तुम्हाला काल सांगितलं, जसं कैकई रामायणाचा पाया आहे तसं हे भागवत महिमा सुद्धा पाया आहे. आणि ज्याला पाया कळाला ना महाराज, इमारत आपोआप उभी राहते. तुम्ही बघा वारकरी संप्रदाय सुद्धा आपला, त्याला ज्ञानोबारासारखा भक्कम पाया आहे, म्हणून तुका झाला असते कळस आहे. आलं का लक्षात. म्हणून हा पाया महत्वाचा आहे. उद्यापासून आपला प्रवास सुरू होणार आहे. बरोबर आपण जाणार आहे, काळजी करायची नाही. कोणाच्या हातात आहे नेणं, कोणाच्या हातात आहे, ड्रायव्हरच्या हातात, बरोबर की नाही. पण वेळेचं एक बंधन ठेवून आपण हा विचार करूया. फार गोड अशी कथा आहे. उद्या आपण या कथेचा विचार पुन्हा नव्या रूपानं करणार आहोत. पुन्हा एक शुभारंभ करणार आहोत, पुन्हा मंगलाचरण करणार आहोत. पण आज आपण इथे थांबणार आहोत कारण आपली वेळ संपलेली आहे. 8 ते 10 वेळ आज बरोबर वेळेत सुरू झाली. बरं, आज तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, तुम्हाला कोटी कोटी नमस्कार. असंच वेळेत येत जा रोज, नाही का. आम्ही पण वेळेत येण्याचा प्रयत्न करतो. वेळेत झालं की मग बरं होतं. टाइम इज मोर दॅन मनी. पैशापेक्षा सुद्धा वेळेला किंमत आहे. जो वेळ जपतो तो खरा शहाणा असतो. म्हणून मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. ही भागवत कथा आपण रसपान करतात, कारण आपण जर ती श्रवण जर केली ना तर साक्षात वैकुंठ धामाला जाता येत, मुक्ती होती त्या जीवाची. हे मी बोलत नाही, तर या भागवतातल्या महिम्यातला शेवटच्या पैकी 3रा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कंठे संबंधते येन स वैकुंठ प्रभू भवे. प्रभूचा आश्रय त्या जीवाला प्राप्त होतो. म्हणून आपण सर्वांना भगवंताचा आश्रय लाभावा अशी त्या दयाळू भगवंताच्या चरणावरती प्रार्थना करतो. आणि त्याच्याच कृपेनं स्फुरलेलं आजचं हे कथारूपी चिंतन त्याच्याच चरणावरती समर्पित करून वाणीला विराम देतो. आज या ठिकाणी कथेला सोबत करण्याकरता साक्षात ईश्वर महाराज आलेत. आज दत्ता महाराज नाही पण ईश्वर महाराज आहे आपले 3-4 दिवस. त्यांच्या सोबत त्यांचे रावसाहेब महाराज तेही आले, त्यांनी सुंदर त्या ठिकाणी सेवा दिली. आमचे दिलीप महाराज आहेत, आमचं सर्व कुटुंब आहे, माझे आई बाबा आहे, म्हणजे आमचं मातृकुळ आणि पितृकुळ दोन्ही पण आहे बघा. म्हणजे आमच्या आजी आहे बघा किती, पण त्याही या ठिकाणी आल्या. आमचे मामाश्री